मला वाटतं आपला आज चौथा किंवा पाचवा दिवस आहे. मला वाटतं पाचवा दिवस आहे. पेन आहे माझ्याकडे. आणि आपण लेव्हल 2 वैदिक मॅथमॅटिक्स शिकतोय. त्याच्यामध्ये जर हा पाचवा दिवस असेल तर आतापर्यंत आपण एक क्रिया कंप्लीट केली मला वाटतं. डे ला काय शिकलो मला पण थोडंसं कन्फ्युज होतंय. डे 1 ला काय शिकलो आपण, कोण सांगेल मला? एनिवन? डबलिंग शिकलो मला वाटतं. म्हणून मी विचारलं की रेग्युलर कोण आहे असं. नवशे इसका सिखाया था बीजांक। बीजांक मेथड सीखे क्या हम लोग पहले दिन? यस सर। यस सर। डे 1 को बीजांक सीखे। सेकंड डे को क्या सीखा हमने? डबलिंग। डबलिंग सीखा है सर। ओके। और थर्ड डे, फोर्थ डे? स्क्वायर नंबर, स्क्वायर सर। स्क्वायर नंबर। स्क्वायर। ओके। स्क्वायर नंबर के बाद मैं ये चाहता था, सब लोग सुनो जरा, सब लोग। स्क्वेअर नंबर नंतर प्रत्येकाने 999 पर्यंत म्हणजे 1000 पर्यंतचे स्क्वेअर ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये बेस मेथड असेल किंवा मल्टिप्लिकेशन मेथड असेल. आपण आता मल्टिप्लिकेशन पण शिकतोय, ते पण बघूया नंतर. ऍड करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ती मेथड. मल्टिप्लिकेशन मेथड असेल किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ 95 स्क्वेअर? 95 मल्टिप्लिकेशन 95, इट इज अ मल्टिप्लिकेशन. क्लिअर आहे ना सरांना? म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणायचं. तर स्क्वेअर मध्ये 99 पर्यंत पहिलं तर आपला हातखंडा असला पाहिजे, आणि नंतर 999 पर्यंतच आपल्याला इझिली आयडिया वापरून आपल्याला टाइम सेव्ह करता आला पाहिजे. आणि जेव्हा आपण सॉल्व्ह करतो नंतर नंतर, सुरुवातीला ठीक आहे डिटेलिंग करताना, पण नंतर स्पीड वाढला पाहिजे लिहिताना. आपला स्पीड वाढला पाहिजे, हा ग्रोथ झाली पाहिजे आपल्या याच्यामध्ये, अंडरस्टँडिंग मध्ये. आणि बेसिक जे अंकांची मेंटल अरिथमेटिक आहे, ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, बेसिक मल्टिप्लिकेशन असेल, ते मात्र आपल्याला मेंटल अरिथमेटिक होताना दिसलं पाहिजे. ही सर्वांना खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी हार्डवर्क करू नका. छोट्या छोट्या गोष्टीसाठी पेन वर्क करू नका. जस्ट ब्रेनला असा एक पॅटर्न यूज करू द्या की जस्ट स्कॅनिंग सिस्टम, स्कॅनिंग. नंतर ठीक आहे, एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो, पण नंतर 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 तसा विचार करून आपला स्पीड वाढू शकतो. त्याच्यासाठी 99 पर्यंत किंवा 999 पर्यंत टेबल बनवलं. वीक 1, वीक 2, वीक 3 या सगळ्या टप्पे आहेत. मग आपण म्हणतो की आपण काय शिकलं केलं पाहिजे रोज? मग कमीत कमी एक टेबल तर बनवला पाहिजे, डिटेलिंग तर केलं पाहिजे, त्यानंतर स्क्वेअर तर बनवले पाहिजे. आता आपण मल्टिप्लिकेशन पर्यंत पोहोचतो. आज मला वाटतं काल चौथा दिवस होता, आणि आपण काल 2 डिजिट बाय 2 डिजिट मला वाटतं मल्टिप्लिकेशन बघितलं. ऍग्री विथ क्लिअर? ओके ना? आता याच्यामध्ये काही गोष्टी पहिले आपण मेहनत पण करतोय. याच्यामध्ये काही ठिकाणी स्मार्ट वर्क पण असणार आहे. ते स्मार्ट वर्क पण आपण बघणार आहोत. पण काय होतं, कधी कधी थोडंसं हार्डवर्क करायचं, कधी स्मार्ट वर्क करायचं, कधी हार्डवर्क करायचं, कधी स्मार्ट वर्क करायचं. म्हणजे आपला जो इंटरेस्ट असतो मुलांचा, तो मेंटेन असतो. आणि त्यांना पुन्हा परत याच्यातली आवड पण मेंटेन होते. आणि खऱ्या अर्थाने ज्यांना याची डिफिकल्ट्स आहेत, ज्या मुलांना याचं फिअर आहे, त्या मुलांना आपल्याला आवड लावायची. म्हणून आपण असं थोडंसं त्यांना कधी कधी हलकं पुलकं, त्यांना पुन्हा परत सिम्पलेस्ट वे, किंवा त्यांना खूप सारे कॅल्क्युलेशन करायला भाग पाडून वेगवेगळ्या. आणि जर मुलांना यायला लागलं की डेफिनेटली त्यांच्यामध्ये प्रोग्रेस होते, मॅथमॅटिक्सची भीती निघून जाते. हा माझा पण अनुभव आहे, तुमचा पण अनुभव असेल. आणि त्याच्यामध्ये एखादा मुलगा जर खूप जिनियस असेल, तर त्याला पुन्हा परत शार्प देणं, त्याला आपण अजून त्याला मोटिवेट करणं, किंवा त्याला अजून पुन्हा परत मे बी त्याचं रिझल्ट पेक्षा त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं बनवता येईल, म्हणजे आपलं नुसतं बेसिक रिझल्ट पेक्षा त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसा बनवता येईल, याच्यासाठी आपण सर्वांनी तसं त्याला प्रमोट पण केलं पाहिजे. मग तसे आउटपुट पण आले पाहिजे आपल्या क्लासमधून, किंवा ब्रेन ट्रेनच्या बाबा या सिलेबसमधून किंवा या क्लासमधून अशी मुलं तयार होत आहेत, हे खऱ्या अर्थाने आपल्याला दिसलं पण पाहिजे. हा एक सरळ एंड एंड ऑफ द आपला रिझल्ट काय आहे किंवा उद्देश काय तर आहे.
सो आपण 2 डिजिट बाय 2 डिजिटला गेलो होतो. मला वाटतं मी एवढे 5-6 मिनिटं बाकीच्या ताई येत होत्या म्हणून वेळ घालवला. ज्यांना यायचं ते आल्या. मी लगेच प्रेझेंटेशन ऑन करतो आणि आपलं रेग्युलर आपण प्रॅक्टिसकडे जाऊया. सो एकच मिनिट फक्त. ओके. एकच मिनिट फक्त. एकच मिनिट फक्त. चलो ठीक आहे. कोणी सांगेल का? मी शेअर केलेली स्क्रीन दिसते का असं कोणी सांगेल? येस सर. दिसणार ना? ओके. हो सर. ओके. सो 99 आणि 999 पर्यंतचे स्क्वेअरचे काही डाऊट असेल तर मला ग्रुपमध्ये मेसेज टाकला तर मला लक्षात येईल की कोणाला तरी अडचण आहे, की सर आय हॅव डाऊट किंवा मला याच्यामध्ये काहीतरी डिफिकल्ट होतंय. तर ते केले पाहिजे. त्याचा एखादा फोटो टाकला पाहिजे आपण, की आपलं काय चुकी होते म्हणजे मी नाही सांगितलं तर आपल्याच क्लासमधल्या कोणीतरी ताई सांगतील तुम्हाला, की असं-असं केलं तरी एकमेकाला मदत करतात. सो आपण 2 डिजिट बाय 2 डिजिटमध्ये होतो. सो एव्हरीवन थोडंसं आपण करूया थोडंसं 59 चला करा थोडंसं 2 कॅल्क्युलेशन बघू आपण आणि मग आपल्याला पुढच्या टप्प्यात जाऊया आपण. पुढच्या टेक्निकसाठी जाऊया. सोनाली काय आलं? हा एवढा कडक उपवास केला काय तू? ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. बाप पल्लवी येणार आहे की नाही? ठीक आहे. नाही ती पण नव्हती. ठीक आहे ठीक आहे. चालेल. हा जरा जेवण बिवण करत जा वेळेवर. चला ठीक आहे. ओके 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 ओके. ठीक आहे ठीक आहे. प्लीज तुम्ही सोडवतायत असं मला वाटतं. ओके ना? डन सर. ओके ओके. डन सर.
ठीक आहे, चलो ओके. अजून एक अर्धा एक मिनिट वेळ देऊ ताई लोकांना. आपण किती वेळ लागला कोणी बघितलं का? एक अंदाज तरी. ओके, चलो ठीक आहे. हिमा प्रभाताई, चला पहिलं कॅल्क्युलेशन समजून सांगा. सर्वजण लक्ष द्या. चला फटाफट, थोडंसं फास्ट, थोडंसं मेथड वाईज, थोडंसं शॉर्टकट आणि मेथड वाईज झालं पाहिजे. चला सांगा. येस सर. राईट टू लेफ्ट सांगते. हम्म. 9 into 4 36. हम्म. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 into 2 18 plus 4 into 5 20. हम्म. त्यानंतर मग 5 into 2 10. आता ते डायरेक्ट करू शकतो ना आपण. 20 + 18 हो 38 आपण डायरेक्ट लिहू शकतो ना. तेवढं डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे आपलं प्रत्येकाचं. प्लीज इकडे लक्ष द्या. 18 आणि 20, 80 आणि 20, जसं आपण टेबल बनवताना 2 डिजिट एकत्र आणत होतो. फॉर एक्झाम्पल, प्लीज इकडे लक्ष द्या. 59 टू जा जर करायचं असेल तर आपण याला 100 पण बघत होतो आणि याला 18 पण बघत होतो. 2 अंक बघत होतो आपण. 100 आणि याला 18 बघत होतो आणि फायनल आन्सर आपण लिहित होतो 118 लिहित होतो. ही प्रॅक्टिस झाली आपली. ही प्रॅक्टिस झाली मेंटल अरिथमेटिक करायची. आणि म्हणून इथं आपल्याला फायदा झाला पाहिजे की 18 आणि 20 हे 2 अंक डायरेक्ट आपल्याला दिसले पाहिजे. म्हणून टेबलवर एकदम मास्टर की पाहिजे. 18 आणि 20 बघितलं की आपण डायरेक्ट लिहू शकतो 38 38 डायरेक्ट लिहू शकतो. आणि लास्ट इज द 10. 10. सो फायनल आन्सर आपण लिहू शकतो. सांगा. 1416. 1 4 1 16. 6. एखाद्या ताईंना समजलं नसेल तर समजून सांगतो. त्यांनी हा 6 ॲज इट इज केला, हा 3 कॅरी फॉरवर्ड केला, म्हणून इथं 41 झाला. 38 + 3 डायरेक्ट 41 दिसला पाहिजे आणि म्हणून 4 इकडे कॅरी फॉरवर्ड झाला, म्हणून हा 14 त्यांनी इथं लिहिला. आन्सर इज द 1416. जरा थोडंसं अजून फास्ट रायटिंगने तुम्ही केलं असेल हिमप्रभाताई, इज व्हेरी गुड. असं या प्रॅक्टिसने नंतर आपण अजून पुन्हा परत फायनल सिंगल लाईन आन्सरमध्ये गेलो होतो का आपण? गेलो होतो का? कोणी सांगेल का मला? सिंगल लाईन आन्सरची प्रॅक्टिस केली होती का आपण? का नाही? नाही सर. नाही नाही केली ना अजून? नाही केली. आज तर करून घेऊ आपण थोड्या वेळाने. ठीक आहे, ठीक आहे. सो आता नेक्स्ट मला दिसत आहेत विद्याताई बच्छाव. हे कॅल्क्युलेशन सांगा मला विद्याताई, प्लीज. So 78 multiply 66. 7 multiply 6 in bracket 7 multiply 6 plus 8 multiply 6 oblique 48. Then khali 42 oblique 42 plus 48 oblique 48. Then khali 42 90 48. Answer is 51 48. ताई ऐका ना, ऐका ना, ऐका ना. एकदम लहान मुलांसारखा आता नका वाचून दाखवू. ऐका, ऐका, ऐका. म्हणजे नो प्रॉब्लेम. तुम्ही The answer 51 48. काही प्रॉब्लेम नाही. इकडे लक्ष द्या. आता कसं बोललं पाहिजे इकडे लक्ष द्या सर्वजण. नो प्रॉब्लेम, इकडे लक्ष द्या. पण आता थोडे आपण मॅच्युअर होऊ की इथं मला 42 डायरेक्ट बोलता आला पाहिजे प्रत्येकाला. 40 आणि 48 आणि मग आपल्याला डायरेक्ट 90 बोलता आला पाहिजे. लक्ष द्या काय सांगायचं मला. अशी एक सवय करा सर्वजण आता. हे बघा, 42 48 आणि जर कोणी मला सांगत असेल 90 तर इट्स ओके. मी म्हणेल की हा राईट प्रकार होईल आता हळूहळू आपल्याला. कारण आपल्याला नंतर सिंगल लाईन आन्सरमध्ये ठीक आहे, ते डिटेलिंग आपण पहिल्या दिवशीचं डिटेलिंग होतं. पहिल्या दिवशी डिटेलिंग शिकलो. पण आता मी तुम्हाला अपेक्षित आहे तर थोडंसं आपण आता आपल्याला इथं डायरेक्ट सिंगल लाईन पण आन्सरला जायचंय. तर म्हणून आपण थोडंसं तो प्रॅक्टिसचा पार्ट आहे तुमचा. तुम्ही प्रॅक्टिस डिटेलिंग करा, लिहा, टप्प्याटप्प्याने जा. तुम्हाला जेवढं डिटेलिंग केलं तर इट्स व्हेरी गुड. पण प्रोग्रेस काय त्या डिटेलिंग लिहिण्याची, ही प्रोग्रेस झाली पाहिजे सर्वांनी. अशी झाली पाहिजे. आणि लास्ट डिजिट इज द विद्याताई 42. 42. सांगा फायनल आन्सर. Answer is 51 48. आन्सर इज द 51 51 51 48. 48. वाय कोणाला समजलं नसेल तर समजून सांगतो की 8 असा कॅरी फॉरवर्ड झाला
आणि हा 4 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून हा 94 झाला, म्हणून हा पुन्हा परत 9 कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून 4, हा 94 होता म्हणून 4 आणि 9 42 प्लस 9 इज इक्वल टू 51. 5148. 5001. मी माऊसने लिहितो म्हणून कधी कधी मला 5148. व्हेरी गुड. काय हरकत नाही, जर असं एक्सप्लेन केलं तर व्हेरी गुड. सो नेक्स्ट इज द श्रद्धा देशमुख ताई, हे कॅल्क्युलेशन सांगा मला लवकर, चला प्लीज, आपल्याला पुढचे पण शिकायचे आहेत. 8 multiple 3, 24. Next digit 56 plus 27, 83 आले. परत Next digit परत 9 multiple परत सांगा ताई, सांगा. 8 multiple 7, 56. हम्म, And 9 multiple 3, 27. हम्म, 83 आले त्यांची बेरीज. हम्म. लिहून ठेवलंय का तुम्ही तसं? हो, एक्झाम्पल सोडवलंय ना सर. म्हणजे असं आणि multiple 7, नाही, थांबा ना, थांबा ना, 56. थांबा 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 ना, मी काय विचारतो ते मला उत्तर द्या. तुम्ही असं लिहून ठेवलंय का? असं लिहून ठेवलंय का? 56, 27 असं लिहून ठेवलंय का? खरंच सांगा, असं लिहून ठेवलंय का? लिहून ठेवलंय का? येस नो काहीतरी सांगा मला, नो प्रॉब्लेम. कुठं हो गेलाय? सर. हा हो सर. हो. हा, आता दिसलं. काही हरकत नाही. पण पुन्हा परत अजून सांगा मला, पुन्हा परत मग इथं असं पण लिहून ठेवलंय का की इथं 83 पण आला, असं असं पण लिहून ठेवलंय का? ते पण सांगा, असं पण लिहून ठेवलंय का? हा, मला माहिती आहे. हे अवॉइड करा. फायनल काय राहील? का मी सांगतोय, परत सांगता का सांगतोय, की आपल्याला हे वर्क करायचं नाहीये. पण ठीक आहे, आता असू द्या. लक्षात येते मला काय सांगायचंय. फायनल गोल काय आपला, आपलं साध्य काय आहे? की मला अजून एक मी आता अलाउड करू शकतो तुम्हाला. म्हणजे जसं आपण 3 वीक प्रॅक्टिस केली होती. फॉर एक्झाम्पल, आपण जर असं असं 3 वीक प्रॅक्टिस केली होती आणि त्या 3 वीक्स प्रॅक्टिसमध्ये आपण असं सांगितलं होतं, की 480 एकदा बघून घ्या आणि इथं बघूच नका, इथं अंक लिहूच नका. हा 48 तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिसला पाहिजे तुम्हाला. 528 असा डायरेक्ट आन्सर दिसला पाहिजे होतं. म्हणजे हा अंक लिहायची गरज नाही. म्हणजे इथं आपण प्रॅक्टिस केली नाही, मला माहितीये. मग तुम्हाला नंतर काय होईल, ठीक आहे, 2 अंकांवर आपल्याला व्हिज्युअलाइज नाही होत, म्हणून नंतर मग हा अंक पण लिहायची गरज राहणार नाही. हा सर्व म्हणून म्हणतो ना, वीक 1, वीक 2, वीक 3 चा काय फायदा होणार आहे? तिथं तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार आहेत, म्हणून मी बोललो होतो तुम्हाला, की मला सर्वात आवडणारा हा प्रकार आहे, की मी याच्यावर जेव्हा कधी मला साधा एक कागदाचा तुकडा सापडला, तरी मी एक टेबल लिहिण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज ऑफ खूप साऱ्या अंकांचं मेंटल अरिथमेटिक होतं. आणि ती म्हणून तुम्हाला मुद्दाम का सांगतोय मी तुम्हाला, रात्रीतून कोणीही जादूगर बाबा तुम्हाला डायरेक्ट म्हणेल, की बाबा मी खूप हुशार आहे आणि मी लगेच मेंटल अरिथमेटिक झालो, असं कधीच होत नाही. हे प्रॅक्टिस मेहनतीनेच होणार आहे आणि हे करावं लागणार आहे. म्हणून इथं काही हरकत नाही. मी मुद्दाम तुम्हाला विचारलं, की असं केलंय का? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं टोन येतोय तुमचा, तो लक्षात येतो, की तुमचा टोन काय येतोय. म्हणून आपण कदाचित इथं 56 लिहू शकतो असा. 56 लिहू शकतो. मात्र नंतर 27 लिहू नका. 27 याच्यात मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करा. आणि मग आपल्याला जर 83 आन्सर दिसत असेल, तर यू आर द राईट वे. लक्षात येते सर्वांना प्लीज? काही ठिकाणी दिसत नसेल तर जरूर मेहनत करा. कारण वीक 1, वीक 2 आणि वीक 3 ही थेअरी आपल्याला अप्लाय करावी लागणार आहे. म्हणजे सर्वजण वीक 1 मध्येच आहेत अजून, असं पण याचा इंडिकेशन होतो. लक्षात येते सर्व? मुद्दाम तुम्हाला मी माइंडसेट करून देतोय. म्हणजे वीक 1 मधून वीक 2 मध्ये जाता आला पाहिजे आणि वीक 2 मधून वीक 3 मध्ये जाता आला पाहिजे. सो काही हरकत नाही श्रद्धाताई. सो नेक्स्ट इज द 63. 63. सो व्हॉट इज द आन्सर? 3. नाही सर, इकडून नाही. राईट टू लेफ्ट. 6 कॅरी फॉरवर्ड केला.
हम्म 9. हम्म 8 कॅरी फॉरवर्ड केला 32. म्हणून मी इकडनंच लिहित होतो ना, लेफ्ट टू राईट. काय हरकत नाही ना, ते पण बघता आलं पाहिजे. काय हरकत नाही, ते पण बघता आलं पाहिजे की काय होतंय. आपल्याला लगेच लक्षात येतं की काय होतंय, आणि म्हणून थोडंसं इकडनं पण लिहिता आलं पाहिजे. इकडनं पण लिहिता, हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. काही काही वेळेस नाही लिहिता येणार, काही वेळेस लिहिता येईल. जेव्हा लिहिता आलं तेव्हा आपला कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. तर प्रयत्न करायचा. हा सर्व उद्देश फक्त मेंटल अरिथमेटिक करण्यासाठीचाच आहे, हे सांगतोय पुन्हा पुन्हा. सो वंडरफुल. ठीक आहे. लास्ट इज द अरुणाताई. मराठीत सांगाल काही? हिंदीमध्ये बोलू? सांगा. हिंदी. बोला Yes, sir. बोला. 8 3 is 24. वापिस बोलो. 8 3 is 24. 8 3 जा 24. किधर है 8 और 3? नहीं सर, Last 89. sir. हम्म? 60 है। नहीं, मैंने दूसरा नंबर लिख लिया सर। ठीक है, मैं ठीक 69. ठीक है, 6 फिर 4 is बताओ. 24. फिर बताओ, 6 जैसा 4 is जैसा है वैसा 24. बताओ. अभी जो है सामने वो Yes, बताओ. sir. ओके. 24. हाँ 6 8 is 48 plus 9 4 is 36. हाँ 48. 48 48 प्लस 50. 36. Yes, sir. 40 बताओ. 70 70 82 82 कितना हुआ? बराबर हुआ क्या? 40. 48 Yes, प्लस plus प्लस 36 36. 36 70. तो आंसर इज 84. 84. 84. 84. 84. 84. 9 8 is 72. ये एक बार देखो वापस. सुनो सुनो सुनो, एक मिनट. Yes, sir. 48. ए बार ए स्टेप सब लोग देखो एक बार वापस. 48 जर व्हिज्युअलाइज होत नसेल तर एक एक अंक बाजूला लिहून घ्या, काही हरकत नाही. 48 बाजूला लिहून घ्या. पुन्हा परत 36, आणि जेव्हा 36 येतो तेव्हा 70 प्लस 14. हा आपल्याला 8. दिसला पाहिजे दोन पार्ट. 70 प्लस 14. जर ब्रेकअप करायला शिकू, काही प्रॉब्लेम नाही. बघा, घाई पण नका करू, जस्ट पॉज घेतला तरी चालेल. पण पॉज घेण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला तो व्हिज्युअलाइज मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. 48 प्लस 36, दैट टाइम हमें 10 प्लेस बाजू में नहीं, मतलब हमने भी एडिशन में भी देखा था. हमने एडिशन में भी देखा था कि ए स्टेप को हम अलग से लिखेंगे. इसको हमने क्या देखना चाहिए? 70 देखना चाहिए, 7 और इसको हमने 14 देखना चाहिए. जब आप 40 देखे. ऐसा देखेंगे तो हमें आंसर दिख जाएगा 84. 84. सो ठीक है, 84. तो थोड़ा सा ट्राई करेंगे, बाकी कुछ नहीं. ओके. एंड लास्ट इज द 72. एक मिनट ना. Mm. 72. So answer is the 2 hmm 1 hmm 9 hmm 9 plus 13 3 होता है सर. 3. एक बार सोच लो आपको क्या बताना है और हमें कैसे सोचना है. एक बार सोचो, एक बार वापस बताओ. मोबाइल वापस पूरा कट करता हूँ. एक बार शांति से सोचो कि हमें कैसा सोचना है. सोच पहले चेंज करनी है हमें सबकी. अगर सोच 84 plus 7 91. हम्म 84 plus 7 91. 2 लिखना है सर पहले. 2 हम्म 91 होता है. हम्म 1 लिखना है. 9 कैरी ओवर. 24 plus 9 30 33. तो 24 प्लस 9 जब कर रहे हैं ना हम लोग, तो हम एडिशन में सीखे थे. क्या सीखे थे? यहाँ +1 करो, यहाँ जोड़ने का वहां पे -1 -1. करो. तो 10 प्लस 23 इज 33. थोड़ा सा. 20 हाँ, 33. तो इसके लिए थोड़ा सा वो थोड़ी सी आदत लगानी पड़ेगी, बाकी कुछ नहीं. सो क्लियर है. सोच चेंज करो, Yes. बाकी कुछ नहीं. सोच चेंज किया तो थोड़ा सा होगा सबका. और ये रेगुलर मैथ से हम लोग थोड़ा अलग सीख रहे हैं, बाकी कुछ नहीं.
सो मला वाटतं की सर्व ताईंनी खूप छान एक्सप्लेन केलं. सर्वांनी या ज्या ताई ज्या कोणी 4 ताईंनी एक्सप्लेन केलं. रब करू का मी? परत तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे ना? रब करतो. सर हां. बोला ना ताई, बोला ना. फक्त ना मला एकच माझं ना क्लिअर होत नाहीये. सांगा ना. आता हे आपण 3 हे केले बरोबर /24 84 काही प्रॉब्लेम 72. नाही. मी हे रब करतो. तुम्ही सांगा. नाही तुम्ही सांगाल ते सर कॅल्क्युलेशन करू. ते नाही, काही नाही प्रॉब्लेम नाही नाही सर ते राहू द्या ना सर. त्याच्यातच एक हे विचारायचं होतं. हं. ठीक आहे. आता हा 24 84 72 हे जे लास्ट आहे डायरेक्टच आहे. तर हा जो मधला डिजिट आहे समजा हा 84 ऐवजी 3 डिजिट असता. हं, हं. मला थोडं तिथे ना ऍडिशनला हे होतं म्हणजे जे काही कॅरी प्रॉब्लेम फॉरवर्ड असतं नाही. ना जे तुम्ही मी काय म्हणतो डायरेक्टली ऍड तुम्हाला करता ना. मी काय म्हणतो तुम्हाला, हं. तुम्ही असं मनाने काहीच समजू नका घेऊ. जेव्हा तुम्हाला करता अशी केस येईल ना, जर हा नाही जमली तर पुट द फोटो इन अ ग्रुप. लक्षात आलं? काही बरं असं ठीक. इमॅजिनेशन तुम्ही तुम्ही प्रॉब्लेम काय मी परत एकदा सांगतो. याला याला विचारांची शक्ती म्हणतो आपण. परत एकदा सर्वांना सांगतो. आयुष्य फार सुंदर आणि खूप आनंदी आहे. पण श्वासांबरोबर जगता आला पाहिजे. परत एकदा सांगतो. खूप वेळा मी त्याच्यासाठी बडबड करत असतो. खूप वेळा तुम्हाला आहे ना, आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण आता प्रॉब्लेममध्ये नाही आहेत, पण आपण प्रॉब्लेमचा विचार करतोय. खूप सुंदर आयुष्य आहे. त्या आयुष्य सुंदरला श्वासांबरोबर जगता आलं पाहिजे. म्हणजे श्वासांबरोबर जगता आला म्हणजे काय, की येऊ द्या ना स्ट्रगल. स्ट्रगल येणारच. आपण काही खूप मोठे नाहीयेत. आपण काही सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाहीये. आपण स्ट्रगलमध्ये आपल्याला आपण स्ट्रगल मध्येच जॉय म्हणजे मेहनत करून जॉयमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठीच आपला जन्म आहे. मेहनतीचा, स्ट्रगल करण्याचा, फेसिंग करण्याचा, संघर्ष करण्याचाच आपलं आयुष्य आहे. आपलं नशीब आहे. जेव्हा येईल तेव्हा ते फेस करू. पण आता आपण श्वासांबरोबर जे चाललंय त्याच्यात आनंद मानला पाहिजे. ऐसा होगा तो क्या, वैसा होगा तो क्या, ये होगा तो नथिंग मॅटर. जेव्हा तो प्रॉब्लेम येईल, तेव्हा त्या श्वासांमध्ये त्याच्याबरोबर एन्जॉय करू. त्याच्याबरोबर फाईट करू आपण. म्हणजे वैशालीताईंना मी थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतोय, पण आपण असं केलं पाहिजे. ते होईल, मग ते नाही होईल, मग तो अंक येईल, तो येईल. जेव्हा येईल तेव्हा बघू आपण. क्लिअर आहे? पण आला तर त्याला आपण समजून घेऊ त्याला. जस्ट नजर फिरवली तरी तो आपल्याशी बोलेल, की तुम्ही काय करा म्हणून. प्रयत्न करू. होऊन होऊन काय होणार आहे? चुकणार आहे. पण त्यातून पण आपल्याला शिकायला मिळेल. ओके? काही काळजी नका करू ताई. बरोबर ना वैशालीताई? म्हणून जे काही चाललंय ना, वॉव! आणि आलाच प्रॉब्लेम, तर वॉव! तरी पण वॉव म्हणायचा. वॉव! माझी हा परीक्षा घेतोय. वॉव म्हणायचं. मजा येते आयुष्याची. इट्स ओके. नो प्रॉब्लेम. सो आता तुम्हीच सांगा एक कुठलातरी अंक, जो तुम्हाला सांगायचा तो सांगा. आणि आपण डायरेक्ट आन्सरकडे जाऊ सर्वजण. प्लीज सांगा. 2 डिजिट बाय 2 डिजिट. तुम्हाला वाटलं तर हा कठीण आहे, हा सोपा आहे. काय सांगायचं ते सांगा प्लीज. वैशालीताई लवकर सांगा प्लीज. हा 2 अंक. 78 78 मल्टिप्लाय बाय 69. ठीक आहे. इकडे लक्ष द्या सर्वजण आता. सर्वजण लक्ष द्या प्लीज. आपल्याला सिंगल लाईन आन्सरपर्यंतचं आपल्याला सर्वांची स्ट्रेंथ वाढवायची आहे. जर तुम्हाला सिंगल लाईन आन्सरला जायचं असेल, तर आपल्याला मेंटल अरिथमेटिक पण स्ट्रॉंग करावं लागेल आणि काही ठिकाणी कॅरी फॉरवर्ड पण करावं लागेल. आता मी या 2 अंकांकडे बघतोय ना, पहिलेच लक्ष द्या सर्वजण. माझा तुम्हाला हा कर्सर माऊस दिसत असेल. मला या 2 अंकांकडे बघितल्या ना मला 8, 9 जा हे पण बोलायची गरज नाही पडली पाहिजे. मला 72 हेच उत्तर माझ्या ब्रेनकडनं मला आलं पाहिजे. फक्त या 2 अंकांकडे बघितलं मी. काय बोलतोय परत इकडे लक्ष द्या. असा एक पॅटर्न सेट झाला पाहिजे आपला. आणि मग आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला ब्रेन आपल्याला सपोर्ट करतोय. पुन्हा परत मी या 2 अंकांकडे जेव्हा बघतो ना, तेव्हा मला 63 दिसला पाहिजे. परत एकदा लक्ष द्या सर्वजण. काय दिसला पाहिजे आपल्याला? 63 दिसला पाहिजे. आणि मी ज्या 2 अंकांकडे बघतो ना, तेव्हा आपल्याला 48 दिसला पाहिजे. म्हणून 60 आणि 40 हे 2 अंक एकदम स्ट्राँग मला एकत्र दिसले. लक्ष द्या. 63 आणि 48 मधले 60 आणि 40 हे 9 पॉइंट सर्कल मधले फ्रेंड्स मला लक्षात आले. म्हणून लगेच माझं ब्रेनने सांगितलं, की देअर इज अ 100 आणि देअर इज अ 111. देअर इज अ 100 and देअर इज अ
काय चुकलं का माझं 48 आणि 63 बरोबर ना देर इज अ 100 अँड बरोबर आहे सर 11 111 आणि म्हणून आपल्याला लगेच लक्षात येतं आन्सर इज द 111 जी तुम्हाला पाहिजे होतं ना ते आता भेटतंय इकडे लक्ष द्या तुम्हाला जे पाहिजे होतं ना ताई तुम्हाला जो स्ट्रगल पाहिजे होता तो आला आता इथं मग आन्सर काय आला आपल्याकडे 111 पुन्हा परत या 7 ताई मी काही वेगळं बोललो का प्लीज 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 एकच जण कोणीतरी बोला 111 आणि जेव्हा मी या 7 कडे बघितलं तर पुन्हा परत आन्सर काय फायनल माझ्या समोर कन्वर्ट झालं 118 आणि दॅट टाइम मी ओनली 8 राईट केला आणि 11 मी काय केला कॅरी फॉरवर्ड केला 11 कॅरी फॉरवर्ड केला पुन्हा परत या 2 अंकांकडे बघितलं की माझ्या ब्रेनने मला 42 काही बोलायची गरज नाही 7 6 जा 6 7 जा काही बोलायची गरज नाही ही सर्वांना पुन्हा परत मी सर्वांना माइंडसेट करतोय जर वैदिक मॅथमॅटिक्सचा आपल्याला एक्सपर्टाईज बनायचं असेल तर या अप्रोचमध्ये गेलं पाहिजे या दोघांकडे बघितलं की 42 आणि पुन्हा परत 11 तर ऑब्विसली सर्वांना दिसेल 53 सो आता आन्सर चेकिंग मेथडने करू सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या कलर बदलून घ्या या दोघं अंकांकडे बघितलं की मला याचा 906 दिसतोय आणि या अंकाकडे बघितलं की मी या 6 दिसतोय आणि मी या दोघं अंकांकडे बघितलं की मला यांचा 909 दिसतोय अशी थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे म्हणजेच काय 6 मल्टिप्लाय 6 इकडे लक्ष द्या 6 मल्टिप्लाय 6 आन्सर इज द 36 आन्सर इज द 36 आणि पुन्हा परत 36 चा जो 900 आहे तो 900 इज द 9 होतो 9 होतो हे सर्वांना लक्षात आलं असेल एकदा परत मला वाटतं चेक करून घेऊ 8 आणि 7 आणि 8 15 इकडे लक्ष द्या 15 या 15 चा 906 झाला ओके आणि हा 9 कट केला आणि म्हणून 6 उरला म्हणून 6 झाला म्हणजे 9 आणि हे पण 15च होतात 9 आणि 6 15च होतात 15 जरी केले तरी 6 होतात म्हणून 6 6 दा 36 आणि 36 पुन्हा परत आपल्याला 900 इज द 9 आता इथं 9 होतो का ते आपण बघून घेऊ मला हा 8 दिसतोय आणि 8 दिसतोय लक्ष द्या 8 आणि 8 आणि याच्यातला आहे ना एक 1 इकडे देऊन टाकला मी आणि एक 1 इकडे देऊन टाकला एक थोडासा लॉजिकल थोडा विचार केला पाहिजे खूप मेहनत नाही करत बसायची की मला हा 8 दिसतोय ना हा 8 दिसतोय ना हा अंक 8 दिसतोय ना मग याच्याकडे मी 1 देऊन टाकला याच्याकडे 1 देऊन टाकला आणि याच्याकडे 1 देऊन टाकला कुठला तरी एक 9 कट करून टाकला मी उरलाय फक्त 9 आन्सर इज द 9 म्हणजे थोडंसं स्मार्ट वे ब्रेनला हलकं पुलकं थोडंसं स्कॅनिंग सिस्टम अंक आपल्याबरोबर बोलले पाहिजे रिलेशन ऑफ डिजिट मी खूप पहिल्या लेवल 1 पासून तुम्हाला सांगतोय काही काळजी नका करू पुन्हा पुन्हा थोडंसं सर्वांनीच सर्वच ताई मॅथमध्ये एकदम स्ट्रॉंग नसतील पण काही ताई आहेत आणि काही ताईंना थोडीशी मेहनत करावी लागेल सो क्लिअर आन्सर इज द आता हे आपण सिंगल लाईन मध्ये आन्सर लिहिलं आता इथं आपल्याला पोहोचायचंय पण पहिल्या दिवसापासून अशी प्रॅक्टिस करू नका हे पण मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवसापासून अशी प्रॅक्टिस करू नका पहिल्या दिवशी डिटेलिंग करा पहिल्या आठवड्यात डिटेलिंग करा दुसऱ्या आठवड्यात थोडासा बॅलन्सिंग रूल वापरा आणि तिसऱ्या आठवड्यात आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपल्याला त्या पद्धतीला ग्रोथ होतो आपला अंडरस्टँडिंगचा आणि दरवेळेस जे करायची गरज आहे का वैशालीताई नाही जर आपण टेबलमध्ये आपण म्हणून टेबलमध्ये जी खरी मेहनत केली असेल तर ती मेहनत इथं आपल्याला मदत करते ते मेंटल अरिथमेटिक ते रिलेशन ऑफ डिजिट ते ऑब्झर्वेशन आपल्याला इथं मदत करते क्लिअर आहे सो मे बी राईट करायचं असेल तर राईट सर हा बोला हे तर कळलं फक्त एकदा सर ते ब्रेकअप वाला आहे ना ते जे कॅरी फॉरवर्ड होतं ना 3 डिजिटचं फक्त ती स्टेप दाखवा ना सर आता म्हणजे माझं कन्फ्युजन संपेल अरे जे देवा 118 आलं ना आपलं चला ठीक आहे फक्त ते दाखवतो कॅरी फॉरवर्ड जे होतं ना तेच फक्त दाखवतो दाखवा दाखवतो दाखवतो ठीक आहे काय हरकत नाही चल हे म्हणताय ना तुम्ही चलो ठीक आहे हा इकडे लक्षात द्या हे काय लिहिलं आपण 72 लिहिलं
आणि याला किती लिहिला होता आपण? 63 लिहिला होता. हा, आणि याला काय केलं होतं? 48. आणि मग आपण म्हटलं होतं 111 केला होता आपण याचा डायरेक्ट, आणि म्हणून इथं 111 लिहिला. आणि पुन्हा परत आपण काय लिहिला? या दोघांकडे बघितल्यावर 42 लिहिला आपण. ओके. आणि म्हणून फायनल आन्सर लिहिला आपण 2 लिहिला. हा इथं कॅरी फॉरवर्ड झाला म्हणून हा 1118 झाला, हा 118 झाला. आणि म्हणून याच्यातला 8 लिहिला आणि हा 11 कॅरी फॉरवर्ड झाला आणि म्हणून इथं 53 झाला. ओके. आता लिहून घ्या वाटलं तर. तुमचं मनातलं तुमच्या समोर आलं म्हणून मी म्हटलं लिहा, होऊ द्या, काही हरकत नाही. तुम्हाला जे वाटतं ते लिहा. बघू आपण काय प्रॉब्लेम. ठीक. पण वैशाली ताई, प्रॅक्टिस तर करावी लागेल, बरोबर की नाही? ठीक आहे. मला वाटतं 2 डिजिट बाय 2 डिजिट इज द क्लोज नाव. त्याच्याला काही स्मार्ट मेथड्स आहेत, त्या स्मार्ट मेथड पण आपण आफ्टर 2 डे बघणार आहोत, काही प्रॉब्लेम नाही. पण आता थोडीशी मेहनत करून घेऊ. मेहनत केली की माझा स्मार्ट वेला पण मजा म्हणजे थोडा ना सरांना हलकं फुलकं वाटेल.